Flowers of Jigga, fire and Yes, Mahade. कृष्ण महाराज की जय। लीळांचे चिंतन घडावे, जीवनामुचे पावन व्हावे, फुलकित व्हावी धरा, स्वामी श्री चक्रधरा। जय जय श्री चक्रधरा, स्वामी श्री चक्रधरा, स्वामी श्री चक्रधरा। श्री गोपाल कृष्ण महाराज की जय। दंडवत हो। महानुभाव शिदोरी आश्रम निपाणी, छत्रपती संभाजीनगर येथून आलेला हा आश्रम गेल्या 15 तारखेपासून आज 26 तारीख आहे। आज पावेतो आपण या बत्कलवाडी गावामध्ये, तालुका मुदखेड, जिल्हा नांदेड, मुक्त्यारपूर या गावाने या शिदोरी सत्संगाचं आयोजन केलं। आणि या आयोजनामुळं आपल्याला नामाचे 10 ठाय आणि दृष्टांत व्याख्यान ऐकता आलं। हा सर्व लाभ त्या गावकऱ्यांना भेटणार आहे, हे निमित्त गोमट त्यांना आहे। आणि आज विशेष करून आपल्या गावामध्ये एक मंडळही स्थापन झालेलं आहे, शिदोरी महिला मंडळ, बत्कलवाडी, मुक्त्यारपूर। त्यांचे धन्यवाद करतो। खूप चांगला असा त्यांनी वसा विचार घेतलेला आहे। नामे वेद, नामाने वेद होतो मित्रांनो। तर नामाने नुसता वेदच होतो काय? नामे बोध, नामाने बोध होतो मित्रांनो। माहीम भट्टाला बोध झाला मित्रांनो। बोध म्हणजे जीवेश्वर विभागाची ओळख, जो देव आहे त्या देवाची भक्ती करणं याला म्हणतात बोध। मग बोध झाला ज्या व्यक्तीला, तो काय करतो मित्रांनो? इष्ट अनिष्ट निवडी। तो काय करतो? इष्ट काय आणि अनिष्ट काय याचा सार आणि निसार निवडत असतो। तो बोधवंत काय करतो? आपल्या जीवनाचा सार काय आहे याचा विचार तो करत असतो। आणि म्हणून तिसरा फायदा त्याच्या जीवनामधला काय होतो? नामे अनुसरण। ज्याला बोध झालाय तो अनुसरणाच्या दिशेने सरकतो, स्वामींना शरण जातो आणि शेवटी संन्यास घेऊन टाकतो। जसा माहीम भट्टाने संन्यास घेतला आणि मग 7व्या भेटीमध्ये नागदेव आचार्यांनी संन्यास घेतला। मित्रांनो, आपल्याला सांगायला वेळ कमी आहे, कारण आपल्याला जास्त वेळ भेटला नाही। कारण नामाचे 10 ठाय म्हणलं इथं घेऊ, कारण सगळ्यांना ऐकायला मिळतील। पण आपले 4 ठाय होणार आहेत, अजून 6 ठाय आपण कधीतरी बघणारच आहोत, है ना। आणि म्हणून 4 ठाय महत्वाचे आता तुम्हाला मी सांगणार आहे। आता आपण 3 ऐकलेले आहेत,
नागदेवाचं अनुसरण कसं होतं हे पण खूप सुंदर आहे. नागदेव स्वतःला कसं भानखडीच्या डोंगरामध्ये झोकून देतात हे पण खूप सुंदर आहे. इतकं सुंदर हे लीळा चरित्र आहे मित्रांनो. तुमचं चरित्र बदलून टाकतं मित्रांनो. प्रत्येकाच्या मनामध्ये तनामध्ये मित्रांनो, तुमच्या हृदयामध्ये तुमच्या स्वतःचं चरित्र बदलण्याचा विचार चालू आहे की नाही. आपण काहीतरी बदललं पाहिजे, काहीतरी स्वतःला पुढे आणलं पाहिजे, केलं पाहिजे असं तुम्हाला वाटतंय ना, तर समजायचं परमेश्वराची कृपा तुमच्यावर झालेली आहे. जर तुम्हाला असं वाटत असेल तर बरं की समजायचं परमेश्वराची कृपा आपल्यावर आहे. आपले विचार बदलत आहेत, आपल्याला आणि ती नकोशी वाटत आहे, आणि जी नीती आहे, जे परमेश्वराने सांगितलेलं आहे ते आपल्याला करावं असं वाटत असेल तर समजायचं आपल्यावर परमेश्वराची कृपा आहे. हे ध्यानात घ्या. आहे ना, तुमच्या मनातली मनात तुम्ही चेक करा मित्रांनो की तुमच्यावर परमेश्वराची कृपा आहे की नाही, कळायला लागेल तुम्हाला. अशा प्रकारे नामे अनुसरण, नामाने काय होते, अनुसरण होते. तर मग अनुसरणच होते काय, अनुसरण घेतल्यावर परमेश्वर प्राप्त होतोच काय. कपडे घेतल्यावर देव प्राप्त होईलच, नामे स्मरण. हा, नुसते कपडे घेतल्याने देव प्राप्त होत नाही. कपडे घेतल्यानंतर अष्टपरीचं आचरण करावं लागतं, आणि आचरण करता करता नामस्मरण करावं लागतं. जो नामस्मरण करण त्यालाच परमेश्वर होणार आहे मित्रांनो. आणि म्हणून चौथा फायदा सांगत आहेत, नामे स्मरण. स्मरण केल्याशिवाय देव होत नाही काय. आणि ते स्मरण कसं करायचं आहे ते आजच्या या तिच्यामध्ये तुम्हाला कळणार आहे की नामे स्मरण. लोक स्मरण करता आहे ना, मन्या माग म्हणे देव माझा धनी आहे की नाही. हा, मशील पाणी पाज, दूध काढलं तिनं, हा गॅसवर दूध ठेवलंय, लक्ष ठेव आहे ना. तो आला का त्याला गरम चहा करून दे, ही म्हातारी किंवा म्हातारा आलं ना ते तिला सांग ना चहा द्यायला, थकून आलंय, इथं घरीच असते ना, मग आले की चहा देऊ नये तिला, आहे की नाही. हे असं काम करता येईल. तुमचं काम संपलं आता, काही सांगू नका आणि काही करू नका. तुमचं काम एकच आहे, नामे स्मरण. आपलं स्मरण करायचं, मधात नाही करायचं लोकांच्या. काय तुम्ही मधात केलं, जर एखाद बार महातच बोलले तुमच्या मुलगा किंवा सुनबाई, तर काय राहिलं तुमच्यावर. बस झालं ना. आता घरची घरी संन्यास घे, नको इकडे येऊ, घरची घरी बोलायचंच नाही कोणाला. आहे ना, आलं की खायचं, संपलं की दर्जात बसायचं, नाही तर मंदिरावर बसायचं, नाही वटा बसायचं, पण गाठी हातात ठेवायचं. नामे स्मरण. घरी लक्ष द्यायचं नाही, आणि त्यांनाही म्हणायचं आमच्यावर लक्ष द्यायचं नाही. कुठे गेला, कोण्या पदयात्रात गेला, आणि कोण्या पोथीला चालले, तुला काय करायचं, तू बघ, दिलं तुझ्या हातात सगळं, तू बघ. खरं की नाही. आम्हाला फक्त महिन्याला इतके देत जाय. खरं की नाही, आम्हाला देवाला जावं लागतंय. हा, असा प्रकार ठेवायचा. म्हणून काय करायचं आपल्याला आता, नामे स्मरण. कसं स्मरण करायचं म्हणून सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी तुम्हाला कथेमधून सांगत आहे. तेच कोणती कथा आहे म्हणाले, खेळ प्रसंगे स्मरण विधी निरूपण. सांगदेव भट्टा खेळ प्रसंगे स्मरण विधी निरूपण. अकोला जिल्हा मंगरुळपीर, मंगरुळपूर या ठिकाणी सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींचं वास्तव्य होतं. त्या ठिकाणी चांगदेव भट्ट नावाचा सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींसोबत एक शिष्य होता. स्वामी या गावावरून त्या गावाला जात होते, आणि म्हणून स्वामीच्या माग लागून आल्याला तो मुलगा, त्याचे नाव चांगदेव भट्ट, म्हणे बाबा आपल्या सोबत मला काही दिवस राहायचं आहे. म्हणे चला ना. तो वेधला आणि स्वामीच्या सोबत निघाला. घरच्यांनी पाठवलं, म्हणे बाबा माझ्या मुलावर लक्ष ठेवा, आमच्या पोराला वळण लागन. आणि म्हणून बाबाच्या मठात आश्रमात पाठवले. ऐसे ते सर्वज्ञ श्री चक्रधर भगवंत त्या देवाचा मठ आश्रम मंगरुळपीर या ठिकाणी पोहोचला.
स्वामीचा आश्रम सुद्धा या गावावरून त्या गावाला जात होता आणि म्हणून स्वामींचे शिष्य स्वामींच्या सोबत असायचे आणि मग स्वामी एखाद्या ठिकाणी आपलं बिऱ्हाड टाकायचे आणि त्या ठिकाणी काही दिवस राहत होते. अशा प्रकारे जसं आता आम्ही इथं काही दिवस टाकला आमचे बिऱ्हाड आणून काही दिवस थांबणार आम्ही है ना. आता थांबण्याची वेळ जाण्याची वेळ जवळ आलेली आहे है ना. असा प्रकार तसं स्वामी सुद्धा करत होते मित्रांनो. मग मग त्या ठिकाणी चांगदेव भट्ट नावाचा एक स्वामींचा लाडका शिष्य आहे आणि तो स्वामींच्या सोबत आहे. मंगरुळपीर या ठिकाणी सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी बसलेले आहेत. आता चालून चालून थकवा येऊन जातो आणि घाम येऊन जातो. घाम आला की घामाने त्या ठिकाणी कपडे खराब होतात. मग सवेची गोसावी चांगदेव भट्टा ते म्हणितले सवेची गोसावी चांगदेव भट्टा ते म्हणितले काय म्हणितले म्हणाले अहो चांगदेव भट्ट जरा असं खेळा जा. देवाने सुद्धा मुलांना सुट्टी दिली जा थोडं खेळून या मग काही खेळा. मग चांगदेव भट्ट किती हुशार होता. खेळायचा तर गोट्या खेळत नव्हता. तो हातात लाकूड घेत नव्हता. मग काय खेळायचा. अहो खेळत असताना सुद्धा तो देव आठवत होता. असा त्या चांगदेव भट्टाचा संस्कार होता. आपण तर गोट्या खेळतो. गोट्या खेळताना भांडणं करतो. एकाने जर डाव जिंकला तर आपण दोघं चौघजण विचार करतो यांनी सगळ्याच्या जिंकल्या मग काय करायचं. हा डाव ही हा जिंकणार आहे. लुट्यो रे लुट्यो आणि लगेच लुट्यो गोट्याचा पोर करतात. काय त्याच्या वाट्याचंही लुटून घेतात. असे काही लोक आहेत मित्रांनो है ना. म्हणून हा काय खेळ आहे मित्रांनो. लुटालुटीचा खेळ आहे. दलालीचा खेळ आहे. काय एकमेकाच्या मुंड्या मोडायचा खेळ आहे मित्रांनो. लोक पाप पुण्य करतात. जास्त पापच करतात. कोणालाही फसवतात मित्रांनो. चलता चलता फसवतात लोक है ना. विचार करत नाहीत की बा गरीब दुल्याला कशाला फसवायचं कशाला त्याला असं करायचं. विचार करा ना मित्रांनो. अशा प्रकारे त्या ठिकाणी लुटून टाकतात आपल्याला. तसं आपलं आयुष्य या प्रपंचात लुटून जातं मित्रांनो. सगळं सुखाचा फायदा घेता आपल्याला आणि सुखाचा फायदा संपला आणि जर आपल्याला काही दुःख झालं की जवळ कोण येत नाही मित्रांनो. जोपर्यंत आपण चांगले तरणे युवा सगळे तोपर्यंत सगळे आपल्या जवळ आसपास फिरत असतात. एखादी बॅग भरून आपण आणतो पैशाची तर बायको लगेच दर्जा उभा राहते. आमच्या घरचे आले नाही अजून आले नाही अजून. काय हो दिसले का मुदखेडला. काय हो दिसले का नांदेडला. नाही आले नाही म्हणून म्हंटल. आज 10 वाजले. रोज 9लाच येत असतात. मग घरातून आत येतील आतून घरात येते दर्जात उभा राहते आणि येता जाणाऱ्या लोकांना विचारते काय हो काय हो आमचे घरचे दिसले का. माल जेवत नाही. उन्हात तिंबून ठेवलेला आहे. सगळी भाजी करून ठेवलेली आहे. पण तो आल्यावर हातपाय त्या ठिकाणी गरम पाणी देणार आहे. मग पाठ ठेवणार आहे. टावेल देणार आहे. बॅग हातात घेणार आहे. तिच्या त्या कपाटामध्ये ठेवणार आहे. अशा प्रकारे त्या ठिकाणी ती वाट बघत असते आणि मग हे सगळं करते आणि ते आले पाय धुसतर तर लगेच चपात्या लाटते आणि एक चपाती गरम करते लगेच वाढते आणि त्या ठिकाणी तो जेवायला बसतो. गरम गरम खातो. का गरम गरम दिलं. माल आणला. माल आहे तर ताल आहे. आता यालाच पॅरेलच झाला. आता पॅरेलच झाला. रोजीला सी सू धुवा लागायला लागली. कधी मरतो काय म्हणते. अहो कमवायचं तर लांब राहिलं म्हणे. याच्यावालं रोज घालावं लागू राहिलं म्हणे. कधी मरतो मयाच वाट्याला आलं है ना. मायाच वाटेला आलं म्हणजे एक सून बघ ना पोरगा बघ ना. खरे की नाही. हिला धुवा लावायला लागलं. असा प्रकार आहे मित्रांनो. सगळे सुखाचे सोय रे सुख के सब साथी दुख में ना कोई. सुख के सब साथी दुख में ना कोई. मेरे शाम तेरा नाम साजा की दुख में ना कोई. पाहिले ना सगळे सुखाची सोय रे मित्रांनो. थोडस तुम्हाला गरम ताप येऊ द्या थंडी येऊ द्या 2 दिवस साबुदाणा काय करून देतील. तिसऱ्या दिवशी अजून काही करून देतील. चौथ्या दिवशी म्हणते झालं नाही नीट अजून तुमचं.
तिथंच गुरगुर करायला लागले, खरं की नाही? असा प्रकार आहे मित्रांनो. आणि म्हणून आपण काय करायचंय? नामस्मरण. आपण खेळताना, उठताना, तोडताना, फुलं तोडताना, काही करताना नामस्मरण करायचंय. खेळत बसायचं नाही. हा खेळ असा आहे मित्रांनो. काय सुखदुःखाचा खेळ आहे हा मित्रांनो. खेळ पाण्याचा खेळ. खेळ पाणी खेळले कधी? चूल कशाची? चिखलाची. तवा चिखलाचा, चुली आहे ना, सगळे आम्ही असं मांडायचो ते. मग खेळ पाणी म्हणतात त्याला. आणि पानं आणायचे तोडून आघाड्याचे. आघाडा कळतो तुम्हाला? सगळं कळतं तुम्हाला. आणि मग त्याच्या भाकरी करायच्या आहे ना. आणि मग ती चिखलाची भाकर, बुडगय, बुडग्यात पाणी. दादा जेवायला चला, खेळ पाणी. दादा शेतातून येतो आणि ही पोरगी नाही तर पोरगा आमंत्रण देतो, आज आमच्या इथं जेवायला आहे तुम्हाला. खेळ पाणी खेळत असताना दादाला जेवायला सांगतात आणि दादा जेवायला बसतो. पोरं म्हणजे नातू, नातू सोबत दादा सुद्धा लहान होऊन जातो. आणि दादा पाण्याचा गिलास मागतो, पाणी द्या, संकल्प सोडायचा. ऐसा हा खेळ पाणी. आणि मग हटकून पाणी रिचून देतो. म्हणे पाणी वाढलंच नाही. म्हणे वाढलं होतं ना, तुम्ही हाताने रिचून दिलं. अशा या चिखलाच्या भाकरी, चिखलाच्या चुली. मित्रांनो, हे सगळं खेळ पाणी. हे सगळं खेळ पाणी मित्रांनो, चिखलाचं आहे. काही सोबत येणार नाही मित्रांनो. फक्त तुम्ही या दोन हाताने जे केले ना दान धर्म वगैरे वगैरे, ते तुमच्या हातात येणार आहे मित्रांनो. आणि म्हणून खेळत असताना, तो खेळ पाणी खेळत असताना गोट्या खेळायच्या नाही, विटूदांडू खेळायचा नाही, बॅट बॉल खेळायचे नाही. मग कसं खेळायचं? खेळ मांडिला रे प्रभू वाळवंटी. वाळवंटात जाऊन चांगदेव भट्टा सारखं खेळायचं. तो चांगदेव भट्ट कसा खेळतो? लहान लेकरू पण किती गुण घेण्यासारखा आहे. त्या चांगदेवाचा गुण घ्या. म्हणजे आपण शेतात आऊत हंतानी सुद्धा नामस्मरण करू शकतो. आणि म्हणून खेळ खेळीचे तो ऐसा. तोच कसा आहे म्हणाले खेळ? काय म्हणते बाईसा? अरे बटिका म्हणजे चांगदेव भट्टा. आपल्या सोबत असणारा चांगदेव भट्टाला बाईसा म्हणते. काय म्हणते म्हणाले? अरे चांगदेव भट्टा बाबाची कपडे थोडेशी मळाले आहेत, घामाने भरले आहेत. तू काय कर, हे कपडे घेऊन जाय, नदीवर धुवून टाक. कारण शिष्याचं काय काम? गुरुचे कपडे धुणे, गुरुची सेवा दास्य करणं, हे गुरु शिष्याचं काम. आणि म्हणून बाईसानं सांगितलं, चांगदेव भट्टा तू नदीवर जाऊन कपडे धुवून आण. कोणाचे? स्वामीचे. मग धुवून लवकर घेऊन ये. आणि म्हणून चांगदेव भट्टाकड ते कपडे बाईसानं दिले. मग काय झालं? सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी विश्रांती करत होते आणि बाईसानं आपल्या या लहान पोराकडे चांगदेव भट्टाकडे कपडे धुवायला दिले. म्हणे नदीवर जाऊन कपडे धुवून ये. आणि देव म्हणले होते पोरा खेळून ये. जरासा पोराला फ्रेश बी पाहिजे की नाही, थोडासा खेळला पाहिजे बी का नाही. नाहीतर एखादा पोरगा एखाद्या कोपऱ्यात घालून घालून ठेवणार तर तो कोपऱ्यातच बसून राहणार. त्याला बाहेरचं काहीच माहित होणार नाही. कसं खेळायचं, कोणाशी कसं बोलायचं, कसं वागायचं हे काहीच माहित नाही. तर तो माणूस तरी आहे का मित्रांनो? आणि म्हणून माणसात बसलं पाहिजे, माणसात उठलं पाहिजे. सगळे रीतिरिवाज आपल्याला माहित पाहिजे. साम दाम दंड भेद आपल्याला माहित पाहिजे. आणि म्हणून आपल्या पुरतं तरी ज्ञान आपल्याजवळ असणं गरजेचं आहे. आणि म्हणून सांगितलं चांगदेव भट्टाला, जा तुम्ही कपडे धुवायला. मग काय झालं? कृष्ण घाटी धुवावया गेले. गावाच्या पूर्व बाजूला कृष्ण घाटाची नदी, त्या ठिकाणी चांगदेव भट्टाने कपडे घेतले आणि नदीवर धुवायला गेले. पूर्वीच्या बाया तरी काय करत होत्या? कधी फिरायला भेटत नव्हतं, कधी त्या ठिकाणी घराच्या बाहेर निघायला भेटत नव्हतं. आणि म्हणून त्या ठिकाणी त्या कपडे जमा करून ठेवायच्या, बकेटी एक दोन भरून ठेवायच्या आणि मग कपडे धुवायला नदीवर जायच्या. घरचे म्हणायचे इथं धुई, ते म्हणे इथं खळखळ धुता येत नाही.
कपडे नीट निघत नाही आणि मग मैत्रिणी शेजारणी पाजारणी गावातल्या चल ग नदीवर आणि मग या सगळ्या मिळून नदीवर जायच्या आणि मग नदीवर कपडे धुवायच्या मग आपले आपले दगड बघायचे आणि मग तिथं गप्पा मारत मारत कपडे धुवायचे आईच्या ह्या गवळणी हा आनंद वेगळाच मित्रांनो बाहेर कपडे धुण्याचा वास्तविक काही नाहीये है ना पण सगळेजण बाहेर जातात मग सगळ्याजण तिथं भेटतात मग कपडे धुतात आणि मग कपडे धुता धुता एखाद्याला धुवून टाकतात है ना त्याचा असं याचा असं हिचं तसं तिचं याचं असं घरात बोलता येईल है ना मग सासू अशी सासरा असा देर तसा भावजय असे तिथं कपडे धुता धुता धुवून टाकायचं एकमेकीला सांगायचं आईचे ते नदीवर कपडे धुत असायचे आणि म्हणून पूर्वीपासून नदीवर कपडे धुवायला बाया जात होत्या आजकालच्या बाया त्या बाथरूम मध्ये धुतात तिथं फरचीवर काही निघाना काही धुता येईना दगड काही मांडता येईना मांडला तर फरची तुटती मग ती म्हणती बाहेर दगड मांडा मोठा दगड मांडा चांगला मांडा खरबड मांडा खरबड दगड असला की कपडे निघता नाही तर कपडे तसेच राहता एखाद्या सासूबाईचं लुगडं व्यवस्थित धुतलं नाही आणि तिनं पाहिलं पान म्हणे तुमच्या सुनबाईनं लुगडं कसं धुतलं अशी टाकी ती बघा म्हणे कसं धुतलंय महिली एक होती अशी होती का म्हणे पाहिलं का लय अवघड आहे सोपं नाही म्हणून नीट नाटक काम करत जा कोणी दुखवलं नाही पाहिजे तसं सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींचे कपडे धुण्यासाठी चांगदेव भट्ट गेलेला आहे मित्रांनो आपण घरच्याचेच कपडे धुवून 2000 आणि पुन्हा ती म्हणते कसे धुतले बघा ना तुमच्या सुनबाईनं सांगा त्याला नीट जरा ऐकतच नाही इथं कानाच्या वर गेलं आजपर्यंत कानाच्या खाली होतं म्हणे सांगतं नाही तिला सुधरून पाहिलं का यांचे कपडे चांगले धुतले किंवा नाही धुतले तर हे आपल्यावरून स्वतः फुगातात खरे की नाही मग जरा नीट व्हा कौरव यांचे कपडे धुता कौरव काय करता जरा देवाचे धुता कधी आम्ही आल्यावर बदललं ते है ना आम्ही आले होते आमचा कपडा टाकला तुम्हाला एवढं तर कळायला पाहिजे होतं ना का शुद्धरी बाबा येणार आहे व्यवस्थित करावं व्यवस्थित साफसूफ करावं आपला कपडा नवीन लावावं है ना मी एक जण लावला नंतर आणि शुद्धरी बाबा म्हणतो असं कसं खरे की नाही म्हणून आता मंडळ आहे मंडळाने जर व्यवस्थित नाही केलं की मंडळाचे मग खरे की नाही मग कळण मंडळ आहे की नाही हा मंडळाचं काम काय स्वच्छता निर्मळता उटी उपार हे सगळं तिथं टिपटॉप दिसलं पाहिजे काय सगळ्यांना सगळं पाठ पाहिजे चंदनगंध नागपत्र सगळं पाठ पाहिजे तेव्हा ते मंडळ नाहीतर मग काय करणार तुम्ही आहे ना नाहीतर मंडळ अधिकारी व्हावं लागेल तुम्हाला आणि मंडळ अधिकारी केल्यावर तुम्ही काय करणार आणि काय सांगणार आणि काय लिहिणार आहे की नाही म्हणून इतक्या मंडळाचे पैसे जमा करणं सोपं आहे काय खंबीर राहायचं ना आपण स्वतः कष्ट करायचे कसं मंडळ पुढे जात नाही आमच्या अकोटच्या बाया बघा तुम्ही 80 बायाचं मंडळ आहे बस निष्ठ बायाने सांगितलं आपल्याला असं करायचंय हे घ्या म्हणे 2,000 जमा केले मित्रांनो आणि लगे कार्यक्रम लगे मिरवणूक आणि सगळ्यांना फेटे 80 फेटे 80 टिपऱ्या भला मोठा तुम्हाला विचारूच नका तो थाट आहे की नाही आणि मग त्यांचे पती म्हणे बापरे लोय ताण थाट झाला म्हणे बायांचा लोय भारी कार्यक्रम करू राहिला म्हणे आम्हालाही तुमच्यात घ्या माग उभा राहायचं म्हणे मागून फक्त मागून उभा राहायचं हात लावायचा आमच्या मंडळातल्या बायाचा कार्यक्रम आहे ना ते म्हणे काही हरकत नाही मागून तर मागून म्हणे पुन्हा 1,000 टाकायचे पुन्हा 1,000 त्यांच्याकडून घेतले पुन्हा तितके जमा झाले काही पैसे उरले आता पुन्हा दुसऱ्या वर्षी ते चांगला कार्यक्रम करणार आहे काय काहीच करायची गरज नाही लोकांच्या घरी जायचं ते म्हणून आला माझ्या घरी आहे ना मी दिसलो तुला अरे 1000 रुपये देऊन आला माझ्या घरी आला माझ्या दारी यायला लागला म्हणायला अरे सार्वजनिक कार्यक्रम आहे तर तुझ्या दारात नाही यायचं तर कुठे यायचं का नाही सांगून दे माझ्या दारुजात कधीच यायचं नाही कधीच जायचं नाही मित्रांनो त्यांच्या दारुजात जे म्हणतात नाही यायचं नाही बिलकुल जायचं नाही काय बंद पडतं तुमच्याला काय बंद पडतं मला सांगा बरं तुम्ही काय कमी काय बस झाले आपले एवढे कशाला मागायचं आपण का भीक मागू राहिलो काय आपण त्याला आपल्यामध्ये घेण्यासाठी मागू राहिलो का नाही मग कशाला त्याला जर इच्छा नाही ना मग त्याला मागायची नाही फक्त त्याला चुलपण जेवायला द्यायचं मुद्दाम त्यालाच द्यायचं दुसऱ्याला आवतून द्यायचं याला चुलपण द्यायचं रोज जेवायला यायचं बाकी काहीच करायचं नाही रुपया नको आम्हाला तुमचा आम्हाला देवान लई दिलं म्हणायचं
पण याला याच्या घरच्याला याच्या पोराला पोरीला आणि लहान लेकरू असं तर दूध बी पाठवायचं 1 लिटर त्याला 5 तुमच्या मंडळातून करायचा असं कार्यक्रम तुम्हाला सांगतो. जर आपल्याला कोणी असं वापस केलं ना चुलबंद द्यायचं त्याला, रागवायचं नाही त्याला बोलायचं नाही, तुम्हाला चुलबंद आवतं ना हा असं करायचं मित्रांनो. हा आपण काय आपल्याला देवाने काही कमी दिलेलं नाही. मग चांगदेव भट्टाने त्या ठिकाणी कपडे नेलेले आहेत आणि कपडे घेऊन त्या ठिकाणी गेलेला आहे आणि कपडे त्या ठिकाणी चांगदेव भट्ट धुत आहे. धुत असताना त्या ठिकाणी चांगदेव भट्ट देवाचं नामस्मरण करीत आहे. तेच निकुसाक लहान चांगदेव भट्ट काय संस्कार त्याचा गोड. चांगदेव भट्ट कपडे धुताना सुद्धा श्री चक्रधर स्वामींचं नाव घेतो आणि आपण नदीवर कोणाचं नाव घेत होतो. असे कपडे धुता बाया खरं की नाही. बस करा, कोणाचे नाव घेऊ नका आणि कोणाला नाव ठेवू नका. आपलं बघा आधी काय आपलेच कपडे नीट नाही, आपलेच कपडे रोज धुवा लागायला लागले, मग त्यांच्यावाले धुवा लागणार नाही का? तुमच्यावाले जळमट नाही का? आणि तुमच्याला इस्त्रीचे आहे का? मग इस्त्रीचे कपडे घालणार आहे का? धुत नाही का? म्हणजे प्रत्येक कपड्यामुळे आहे का नाही? मग कोण चांगला आहे? मग कशाला याच्याकडे बोट करता, कशाला याच्याकडे बोट करता? कोण चांगलं आहे? तू तरी चांगला आहे का जो नाव ठेवतो तो? तू बी कपडे धुवायला आला ना तुझ्यावाले, मग आता राहिलं काय है की नाही? म्हणून देवाचे कपडे धुवा, देवाचं स्मरण करा, चिंतन करा. कोणतंही काम करत असताना काय करा? नामे स्मरण. फुलं तोडताना सुद्धा त्या ठिकाणी मोगऱ्याची फुलं तोडताय, काकड्याची तोडताय, झेंडूचे तोडताय, कोणतेही तोडू हा एका मागे एक तुम्ही झटपट तोडताना झटपट देवाचं नामस्मरण. अरे घोंग्या त्या माश्या कशा घोंगतात तसं वाटायला लागल. इतक्या तुम्ही लागता की नाही प्रत्येक झाडाला एक एक. अरे बापरे काय स्मरण चालू आहे म्हणतील, पण माहिती ना आम्हाला काय चालू असतं. हा त्यांचा इतका निघाला म्हणे मान बापरे भाव लागला म्हणे बापरे हेच चालू. आणि त्यांच्याला किती लागला म्हणे, मी यांच्याला इतकं लागला, यांचं काहीच नाही म्हणे. मग त्यांनी काहीच नाही दिलं म्हणे म्हणून ते घुस झालं म्हणे. इकडे मंडळात कार्यक्रमात घुस झालं म्हणते. एका कांद्याने सगळे कांदे सोडून टाकले म्हणते त्याच्यावर. का बरं इकडं देत नाही म्हणे ते, देवधर्माल करत नाही म्हणे ते. मग देवाने त्याचं चांगलं केलं म्हणे. असं चालू असतं. पाहिलं तुम्ही असा प्रकार आहे. देव झटका बी दाखवतो बरं का, ध्यानात ठेवा मित्रांनो. म्हणून देवाजवळून दूर जाऊ नका मित्रांनो. म्हणून काय करायचं आपल्याला? नामे स्मरण. मग तो चांगदेव भट्ट त्या ठिकाणी नदीवर कपडे धुताय, कपडे धुता असताना त्या ठिकाणी नामस्मरण करत आहे, चिंतन करत आहे. मग आता कपडे धुतले, वाळू घातले, वाळू घातल्यावर तो वाळू तर खाली बसणार होता, तर मग वाळूवर बसला. वाळूवर वाळू घातले, मग रिकामं कसं बसायचं? देवाने सांगितलं खेळा, तर मग काय खेळायचं? वाळूतले गोल गोटे जमा करून काय गोट्या खेळायच्या काय? म्हणे आपल्याला गोट्या खेळायच्या नाही म्हणे. मग काय खेळायचं? आणि म्हणून त्याने विचार केला. वाळू मधली वाळू काढली, ओली ओली वाळू काढली आणि 2 पाय आत घालून दिले आणि ओली माती वरून घेतली आणि वरतून दाबलं. त्याला म्हणतात खोपा. आम्ही लहानपणी खोपा करत होतो. वाड्याला वाळू जमा व्हायची आणि मग वाड्यात आम्ही जिरा करत होतो आणि मग जिरा केल्यानंतर पायावर वाळू घेत होतो आणि मग आमचं घर आम्ही बांधत होतो. पण चांगदेव भट्टाने देवासाठी घर बांधलं. ही श्री चांगदेव रावळांची गुंफा, ही श्री गोविंद प्रभू महाराजांची गुंफा. ऐसा खेळ मांडला वाळवंटात मांडला, ऐसा तो चांगदेव भट्ट देवाचं स्मरण करत करत खेळत होता. आपण खेळत असताना तर येऊन जाऊन आपला हाच खेळ आहे. त्यांनी आपल्यासाठी काय केलं? आणि मला आहेर घेतला नाही आणि घेतला तर असा घेतला आणि मला त्यांनी बोलवलं नाही, पत्रिकात नाव नाही, माझं असं माझं तसं, मला विसरून गेले. आम्ही तुम्हाला बोलवणार नाही, आम्ही नाही तर तुम्ही नाही. आणि आलो कधी तर बघून घ्या, मी कधीच येणार नाही. अरे तू येत नाही, तुला बघून घेईन, मी बघून घेईन. बघून घ्या आणि बघा बघीन, फुगा फुगीत चालू आहे. पाहिलं ना, हेच चालू आहे. आपण खेळताना नामस्मरण करा, चिंतन करा. याच्या नादी लागू. तो छोटासा पोरगा नामस्मरण करू राहिला, चिंतन करू राहिला. मग वाळवंटी बसले, बसला वाळवंटामध्ये आणि स्थिती
झाली आणि स्थितीचा संचार झाला. मग काय झालं? पायावरी ओलसरे वाळू मग पायावरी ओलसर वाळू घेत होता. मग दोन्ही देवळे करीती दोन देवळ्या केल्या म्हणजे दोन खोपे केले. तुम्ही लहानपणी केले असतील का नाही केले? केले. पण तुम्ही तुमचा झेंडा लावला आहे ना. हे माझं घर, हे तिचं घर, हे माझ्या भावाचं घर, घरावर घर. आपल्यासाठी शेवटी कोणतं घर? आपल्यासाठी कोणतं? आपण म्हातारे झाले, जर आपल्याला कुष्ठरोग झाला तर मागच्या खोलीत नेऊन टाका. पाहुण्या रावण्यांना वास येतो. नाही तर मग शेतात राहू द्या, कोठ्यामध्ये मोकळी हवा लागती. आणि कोण लक्ष ठेवीन म्हणे मग त्यांच्या घरची कशाला आहे. सुनबाई म्हणे ती तुम्ही दोघे वावरातच राहा. बरं आहे का? आता एवढं केलं कोणासाठी केलं का नाही? अरे मित्रांनो, जर आपल्याला आपल्या घरच्या लोकांना त्या ठिकाणी अडचण होत असेल तर कोणासाठी करता तुम्ही? खरंय की नाही मित्रांनो? याचा विचार करा मित्रांनो. करा तुम्ही, नाही म्हणत नाही मी. आपल्यासाठी थोडीशी जागा ठेवा मित्रांनो. आपल्यासाठी नाही तर नाही घरी, पण कम से कम आपण देवाच्या जवळ मनामध्ये जागा असावी देवाच्या. खरंच मी देवाचं केलं, देव मला कुठेतरी वाचवण. अन्नदान असो, कोणती क्रिया असेल, साधू संतांना बोलवणं असेल, कधी चहा पाजणं असेल, कधी भेटले की आयुष्यात देणं असेल. बाकी काय घडतं मित्रांनो? काही घडत नाही. भ्रमात राहू नका मित्रांनो. आपल्यासाठी देवाजवळ काहीतरी ठेव पाहिजे मित्रांनो. खूप मोठाले मोठाले लोक होऊन गेले. रेमंड कंपनीचा मालक असणारा त्याचाही विचार करा. त्याचा इतिहास कसा झाला, त्याला कसं पोरांनी सांभाळलं का नाही सांभाळलं तुम्हाला माहिती होऊन जाईल. नाही तर रेमंड कपडा नंबर 1चा लोक तोच वापरत होते है ना. ज्यांनी एवढी मोठी कंपनी वाढवली, सगळं काही केलं, त्याच्यासाठी शेवटी काय राहिलं? काय विचार करता मित्रांनो? काही राहणार नाही मित्रांनो. गर्व अभिमान इथंच राहून जाईल. जे करताय ना तुम्ही मित्रांनो, आता असं करत राहा. कधी तुम्हाला खूप मोठा पैसा झाला, खूप मोठी लॉटरी लागली, खूप मोठे झाले तुम्ही, तर कधी गर्व करू नका मित्रांनो. असो कपडे चांगले घाला, इस्त्रीचे घाला, खूप टाईट राहा, मी त्या ठिकाणी पॉलिश मारा, सगळं करा. पण कोणी काय म्हणलं ते म्हणतात तसंच. तू असा ठीक आहे, मी असाच नाही, तू असंच आहे ठीक आहे, मी असंच. त्याला हात जोडत राहा. काय घेणं आहे आपल्याला? तो बोलला म्हणून आपण वापस बोलायचं नाही मित्रांनो, कधी बोलायचं नाही. मग त्याच्यातून आपला फरक काय राहिला मित्रांनो? दोघांमध्ये फरक पाहिजे का नाही काहीतरी? म्हणून ध्यानात घ्या मित्रांनो. लोकांच्या नादी लागू नका, आपलं आयुष्य उद्ध्वस्त होऊन जातं. कोणाच्या नादी लागण्यात काही अर्थ नाही. काय करा? नामे स्मरण. नामाने स्मरण होतं मित्रांनो. आणि मग नाम स्मरण करा. खेळताने, घेताने, देताने, काही पण करताना नामाचं स्मरण करा. मग देवीची दोही देवांचे नाव लवलवा आठविती आणि देवीची देवी देवाचे नाव लवलवा आठविती. ही श्री चांगदेवरावळांची गुंफा, ही श्री गोविंद प्रभू महाराजांची गुंफा. ऐसे मनोनी खोपा बांधिती. असं म्हणून तुम्ही घर बांधले कधी की देवाला खोली, ही मला खोली, आणि ही साधूला खोली बांधली का? तुम्ही खोली बिलकुल नाही.
नाही साधूला नाही नाही ते त्यांच्या घरी जा म्हणे, ते सगळं करतात. ते इकून जा, इकून असं त्यांचं घर तिकडे पाहिलं का किती अवघड आहे का. याला वाटलं खूप मोठा बंगला आहे बाबा, देईन काही जर आणि जर सगळं राहायला जागा असं घुसलो विचारते ते कुंकड बाबा अर म्हणे असं आहे का, नवीन आले का म्हणे. हो काय करतात मग चहा घ्या म्हणे. तुम्हाला सांगतो तुमच्यासारखाच माणूस लय भाविक आणि लय सात्विक म्हणे. कोण म्हणे आमका जा म्हणे त्याच्या घरी, इतकी सोय करतो म्हणे. तो बास टेन्शनच घ्यायचं नाही. आमच्या इथं कसं आहे काय नवीन पोरी काय मिळणार नाही म्हणे बा. पाहिलं का असं आहे मित्रांनो. झोपडी का असं ना मित्रांनो, प्रेम पाहिजे. काही गेलं नाही आपल्याला बंगला गाडी घोडी काय करायचं आपल्याला तरी, बंगला गाडी घोडी. प्रेम महत्वाचं आहे, आपल्याला जिव्हाळा महत्वाचा आहे मित्रांनो. विदुर आणि श्रीकृष्ण भगवंताला जेवायला नेलं माहिती तुम्हाला, सांगितलं असं तुम्हाला बाबांनी का नाही. आणि 6 महिन्यापासून भानामतीनं त्या ठिकाणी पदार्थ तयार करून ठेवले. कान्हा येणार आहे, कृष्णा येणार आहे, 6 महिन्यापासून तयारी. आणि दुर्योधनाने यंत्रासन रचून ठेवलं. आला की चॉप बसवायचा, गेलाच पाहिजे आहे ना. किती कपट नीती आहे. मग श्रीकृष्ण महाराज येते, तुम्ही राजनीती काय करता, काय राजकारण करता तुम्ही. ते श्रीकृष्ण महाराजाचं राजकारणच वेगळं आहे मित्रांनो. चालता पलटून टाकता ते. तुम्हाला काहीच पलटा ना तरी उगत ताणीता नाही या वर्षी ना असंच झालं पाहिजे. नाही त्याला तर तू दमदर तसं नाही ना, बस गेली हवा. जिकडं हवा आहे तिकडंच पळाचा लोक. तुला काय वाटतं करायचं नाही, असा प्रकार आहे मित्रांनो. मग विदुराने त्या ठिकाणी घरी जेवायला गेलं आणि पाचट बसायला टाकली. आणि त्याच्यावाली बायको आंघोळ करत होती. आणि श्रीकृष्ण महाराज आले म्हणलं की तशीच उठली. आणि त्या ठिकाणी श्रीकृष्ण महाराज जाऊन पुढे बसली. आणि श्रीकृष्ण महाराजाला त्या ठिकाणी केळीचे कापडे खाऊ घालते ना, आपण केळी खाऊन घेते. आणि मग विदुर काका आले म्हणे काय करते, ओ पागल झाली का म्हणे तू. म्हणे काय झालं, उघडी बसली म्हणे, तुला कळतं काय चाललंय. मला कुठं कळालं म्हणे की मी उघडी. कसा आहे परमेश्वर, निर्विकार तो. त्याचा भक्त कसा आहे, निर्विकार. विकारच नाही राहत मित्रांनो. परमेश्वराजवळ आले ना तुम्ही, विकारच तुमच्या मनात राहत नाही. सात्विक कार्यक्रमामध्ये विकारच नसतो मित्रांनो, सात्विकता असते. लग्नात येते मानगडी बघा तुम्ही, टाकून वर हात करता आणि तेव्हा या म्हणता इकडे. आणि काही लोक इकडे येऊ दे ना सत्संगात पालखीच्या पुढे पावली खेळायला. किती अवघड आहे. आणि तिथं जमतं का. किती सरळ सोपा विचार आहे मित्रांनो. आणि विदुर काका कशी पावली खेळत होते, चालताना धोतर सुटलं त्यांच्यावर सगळं. आणि ते तर प्रधानमंत्री होते ना, तुमच्यासारखे होते काय शेतकरी फुलं तोडणारे. प्रधानमंत्री होते विदुर काका. कोण होते, प्रधानमंत्री. बुद्धिमंत्र सांगत होते, सल्लागार मंत्री होते. कोणाचे होते, धृतराष्ट्राचे. सत्य बोलत होता. आणि त्याच्या घरी श्रीकृष्ण महाराज जेवायला गेले. आणि श्रीकृष्ण महाराज माझ्या घरी, गरीबाच्या घरी. आणि दुर्योधन धृतराष्ट्र हे सगळे एवढे मोठे असताना माझ्या घरी देव म्हणतात जेवायला जायचं, कमालच आहे. म्हणजे माझ्या घरी कसं काय, म्हणजे याच्या घरी कोण जेवण. याने आम्हाला बसण्यासाठी काय केलंय बघा ना, यंत्रासन. म्हणजे आम्ही मेलो पाहिजे. पाहिलं. आणि सत्यभामा त्या ठिकाणी कळालं भानामतीला. म्हणजे श्रीकृष्ण महाराज कुठे गेले, म्हणजे जेवायला गेले. म्हणजे कुठं, विदुर काकाच्या घरी. आणला रडायला रडायला लागले हो. आणि काय कारण, आम्ही 6 महिन्यापासून त्यासाठी पदार्थ तयार केले, तू त्या गरीब झोपडीच्या घरी जेवायला गेलास. माझी काळजी नाही वाटली का रे तुला. वाटली ग, पण तुझा नवरा तसा नाही ना. माझ्यासाठी त्यांनी यंत्रासन रचलेलं आहे. ज्या ठिकाणी तुम्हाला जेवायला देणार होती ना, त्या ठिकाणी त्यांनी मला शस्त्रास्त्र ऊर्ध्व करून त्या ठिकाणी ठेवलेलं आहे. आणि म्हणून मी अशा लोकांचं कसं खाणार, त्याची माझी श्रद्धा नाही, भाव नाही. म्हणून मी तुम्हाला सांगितलं, कोणाचं खायचं याची श्रद्धा आहे, भाव आहे, त्याचं खाल्लं पाहिजे मित्रांनो. ज्याची जेण्याची इच्छा नाही त्याचं खाऊच नाही मित्रांनो. आणि मग दुर्योधनाकडे आले श्रीकृष्ण महाराज. परत आले. आणि परत आल्यावर त्या ठिकाणी दुर्योधनाने विचारलं काय होतं जेवायला. आणि घाटा होता जेवायला, कन्या. अरे म्हणे राजन आदरम किम न पुच्छती. त्याने आदर कसा केला हे का विचारत नाहीस तू. खायला काय दिलं हे काय विचारतोस रे. तू तर काही द्यार होता, पंचपक्वान द्यार होता, पण बसायला मला काय केलं होतस तू.
अरे मखमली चादर टाकली, सगळं सोन्याने तू पूजा करणार होतास माझ्यावाली, खरंय मान नाही तुला. पण त्याच्याकडे काहीच नसताना माझ्यावाली त्यांनी पूजा कशी केली, त्याची पत्नी कशी धावत आली, किती गडबडीत होती, आंघोळ करत होती, पण तिने कोणताच विचार केला नाही. बस श्रीकृष्ण महाराज आले म्हणले की तशीच येऊन बसली समोर, कोणताच विचार केला नाही. ते का नाही विचारत तू? श्रीकृष्ण महाराज तो घाटा खात होते, 4 हाताने आवरत होते. अर्जुन देवाने प्रश्न केला म्हणे, महाराज तुम्हाला हा घाटा आवरा ना, दैत्य दान होतं 2 हातानेच आवरले म्हणे सगळे तुम्ही, हा घाटा कसं काय आवरत नाही म्हणे तुम्हाला? अरे म्हणे याचा भाव मला आवरत नाही आहे. किती खुश आहे आम्ही याच्या घरी आलो तर, याची बाई किती खुश आहे, मी तो किती खुश आहे, कसा नाचत आलाय ना, धोतर त्याच्यावर कसं पडलंय ना. लोक म्हणताय विदुर काका धोतर वर करा. कृष्ण आले माझ्या घरी या झोपडीच्या दारी. या झोपडीमध्ये श्रीकृष्ण महाराज आलेले आहेत, हे का विचारत नाही तुम्ही? माझ्या धोतराकडे माझ्यावर लक्ष नाहीये. अशा प्रकारे मित्रांनो श्रीकृष्ण महाराज त्याच्या घरी जातो ज्याच्या घरी भाव आहे, भक्ती आहे, स्मरण आहे, चिंतन आहे. म्हणून नामे स्मरण. असा चांगदेव भट्टाने काय केलं, घर बांधलेलं आहे, खोपा बांधलेला आहे. कोणासाठी बांधलेला आहे? चांगदेव देवासाठी बांधलेला आहे चांगदेव भट्टाने. श्री चक्रधर स्वामींची गुंफा, श्री गोविंद प्रभू महाराजांची गुंफा. ऐसे मनोनी खेळ मांडिला. मग हे गुंफा श्री गुंडमरावळा गोसाव्यांची, हे गुंफा श्री चांगदेवरावळा गोसाव्यांची. ही देवाची गुंफा आहे. 2 गुंफा केल्या दोन्ही देवासाठी. दोही देवांचे वेगळाले नाव लवलवा, आणि मग दोही देवाचे वेगळाले नाव लवलवा घेती. मग मंगलाये नाव वेळोवेळा वाहे वाहे उच्चारिती, नाव वेळोवेळा लाहे लाहे उच्चारिते. आणि असा करता करता हाच खेळ त्याचा सुरू झाला. आणि खेळ खेळता खेळता उशीर झाला. आणि उशीर झाल्यावर बाईसानं चिंता व्यक्त केली, म्हणे आपला चांगदेव भट्ट नदीवर कपडे घेऊन गेला, अजून कसा आला नाही. संध्याकाळ झाली. आणि मग बाईसा देवाकड जाते, म्हणे देवा देवा धावा. म्हणे काय झाले बाई? म्हणे मी चांगदेव भट्टाकडे कपडे धुण्यासाठी, आपले कपडे धुण्यासाठी त्याच्याकडे दिले. आणि तो नदीवर कपडे धुण्यासाठी गेला, अजून कसा आला नाही. नदीला पुरता आला नसेल, नदीत मध्ये पाण्यात तर गेला नसेल, अडकून पडला तर नसेल ना. म्हणून बाईसा चिंता करायला लागले. आणि देवाला चिंता वाटली. जो चिंतन करतो त्याची चिंता परमेश्वर करतो. आणि तो त्या ठिकाणी काय करतोय? ही श्री चक्रधर स्वामींची गुंफा, ही सर्वज्ञ श्री गोविंद प्रभू महाराजांची गुंफा. हाच खेळ त्यांनी चालू केला. तो त्यांनी चिंतनाचा खेळ मांडला आणि चिंता आश्रमात पोहोचली. म्हणे चांगदेव भट्ट अजून आला नाही. देवाला चिंता वाटली. देव ज्या ठिकाणी चिंतन चालू आहे त्या ठिकाणी येऊन उभा राहिले. मग मंगलायला हे म्हणते आणि येरा देवळाकडे हात जोडती. आणि मग या देवळाकडे हात जोडतात, मग त्या देवळाकडे हात जोडतात. अशा प्रकारे त्या ठिकाणी चांगदेव भट्ट नामस्मरण करतात. आयता येरी देवळे कडोनी येरी देवळेकडे हात करीती. येरी देवळी करुणी येरी देवळीकडे हात करीती. जर तुम्हाला मंदिरात येणं झालं नाही तर मंदिराच्या दर्जातून हात ऐसा करीते. आणि काही लोक ऐसा करीते, इथले उरले बस झालं, मला जायचंय शेतात. असं करता की नाही लोक तुमच्याकडे? देवा चुकलं, येणं होत नाही, काय करावं, लय घाई माय. मग कोरोना होता तेव्हा कुठे गेलता? तेव्हा बरा टाइम होता तुला. कसा कोरोना टाइम राहिला. घरचे येऊ दे ना, दारचे येऊ दे ना. मुंबईला होता गावाला येऊ दे ना. बिलकुल कोणाला येऊ द्यायचं नाही म्हणे गावामध्ये.
खड्डे खांदले. तिकडं मुंबईला जातो ना आमच्या इकडं मारायला येतो काय रे आमचे लोक. इतकं अवघड होतं मित्रांनो, सोपं नव्हतं. मग परम संतोष ऐसा खेळू खेळत असती. परम संतोष ऐसा खेळ चांगदेव भट्ट खेळत असे. मग तो बाई शिव पारुणी पदविला. तो बाईसानं उफार निफजला, उपार काढला. गोसाव्यांची उपहूड झाला. गोसावियांशी पहुड झाला, उपहूड झाला. देव उठले, आराधना झाली. देवाची आराधना झाली, भोजन झाले. देवाने गुळा केला, विडा घेतला. मग मागोता पहुड उपहूड झाला, तरी चांगदेव भट्ट अजून कसा आला नाही. मग काय झालं, बाईशी म्हणतले. काय म्हटलं, बाबा बाबाची वस्त्रे बाबा बटिकू म्हणजे बटकिरू. बटकिरू म्हणजे लहान छोटस मुलगा. आणि लाडाने म्हणतात बटकुरी. माहिती का तुम्हाला, बटकुरी हा शब्द मराठवाड्यातला आहे. लाडाने म्हणतात पोराला किंवा पोरीला. बटकुरी म्हणजे लहान लहान पोर, म्हणजे लहान पोरगा. चांगदेव भट्ट कपडे धुवायला गेला पण अजून आला नाही. मग महाराज तो आला नाही, काळजी वाटायला लागली म्हणे मला, अजून का बरं नाही आला. खिडकीद्वारे विजय केले. आणि मग सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी तसेच खिडकीतून खाली उतरले आणि चांगदेव भट्टाला बघायला गेले. आणि चांगदेव भट्ट नदीमध्ये खेळायला लागले. ही श्री चक्रधर स्वामींची गुंफा, ही सर्वज्ञ श्री गोविंद प्रभू महाराजांची गुंफा. आणि सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी बघितले. वाह, ऐसे होय ऐसे म्हणजे हो. जाऊनी मागा दयाचे पाठीशी चरणचारी उभे ठेले. देव त्याच्या पाठी मागे जाऊन उभा राहिले. मग काय झालं, आणि दयावरी साईली पडली. आणि त्याच्यावर सावली पडली. आणि तो खोपे करत होता श्री चक्रधर स्वामींसाठी, श्री गोविंद प्रभू महाराजांसाठी. आणि देवाचं नाव घेत होता, हात जोडत होता. जो देवाचं नाव घेतो, नामस्मरण करतो, त्याच्या पाठीमाग देव आहे. आणि म्हणून जो चिंतन करतो त्याच्या पाठीमागे देव जाऊन उभा राहिला. आणि देवाची सावली चांगदेव भट्टावर पडली. आणि मग त्यांनी वरून पाहिलं, म्हणे मागे कोण आलंय. पाहिलं तर देव आले. तर जो चिंतन करतो त्याच्या पाठीमाग देव आहे. म्हणून नामे स्मरण, जो नामस्मरण करतो त्याच्या हृदयात परमेश्वर येतो. चांगदेव भट्ट खेळता खेळता देव आठवत होता. तर देव तिथं आला की नाही, आणि बघितलं तर खरंच देव आला होता. ऐसे ते नामे स्मरण. आणि मग चांगदेव भट्टाला वाटलं, महाराज मला उशीर झाला काय म्हणून तुम्ही मला रागवता काय. आणि घाबरले, भेदरले. आणि चांगदेव भट्टाने दिवस बघितला, दिवस तर काहीच राहिला नाही. मी तर दुपारी आलो होतो कपडे धुवायला, कपडे वाळले, सगळं झालं, पण मला खेळायचाच नाद लागला. तर मी कशाचा खेळ खेळत होतो. श्री चक्रधर स्वामींची गुंफा, श्री गोविंद प्रभू महाराजांची गुंफा. त्यांनी देवाचे मंदिरच बांधले. म्हणून काही लोक देवाचे मंदिरच बांधतात, स्वतःच्या घराकडे लक्ष देत नाही. आणि आपण आपले घरच बांधतो पण मंदिराकडे लक्ष देत नाही. अशा प्रकारचे काही लोक आहेत. म्हणून त्या चांगदेव भट्टाचा गुण घ्या. त्याने देवासाठी गुंफा केली आणि तुम्ही तुमच्यासाठी केली. थंडी वाजन म्हणून काच लावले, खिडक्या लावल्या, पुन्हा दरवाजा लावून घेता, देवाचं सगळं उघडच ठेवता. असा हा चांगदेव भट्टाचा गुण बघा कसा आहे. त्याने स्वतःसाठी घर बांधलं नाही, देवासाठी घर बांधलं. आणि देवाला त्या मंदिरात त्या ठिकाणी बघतो आणि दर्शन घेतो. आणि त्या ठिकाणी देवाला चांगदेव भट्टाला वाटलं मला उशीर झाला आणि म्हणून देव मला रागवतील. आणि म्हणून चांगदेव भट्ट घाबरला. महाराज चुकले. काय म्हणतात देव, बटिका घाबरू नका.
अहो खेळ काय तुम्ही मांडलाय, खेळ खेळीचे तो ऐसा. आम्ही तुमच्यावर प्रसन्न झालो. तुम्ही आम्ही म्हटलं तुम्हाला खेळायला जा तर तुम्ही खेळले, पण काय खेळले? देव कसा आठवावा हा खेळ तुम्ही खेळला. आणि तुम्ही खेळ पाणी खेळता. रोजच्या चिखलाच्या भाकरी, रोज हाना मारे, फुगाफुगी, शिवाशिवी, सगळं एकमेकांमध्ये असा हा चिखलाचा खेळ चालू आहे. कधी देवाचा खेळ खेळता, कधी देवाकडे येता, कधी देवाचं नामस्मरण करता, कधी चिंतन करता. खेळ खेळीचे तो ऐसा. असा खेळ खेळा मित्रांनो. नामस्मरण करा, चिंतन करा, घोप करा. देव तुमच्या पाठीशी उभा राहील मित्रांनो. पण आपल्याला एकच चिंता, माझ्या पोरीचं कसं होईल, पोराचं कसं होईल, माझं कसं होईल, नवऱ्याचं कसं होईल, माझी शेती अडकली, निघन की नाही निघन. बाबा वेड्याला हात लावा, माझी शेती सुटली पाहिजे. बाबा वेड्याला हात लावा, माझ्या पोरीचं झालं पाहिजे, चांगलं भेटलं पाहिजे. बाबा माया वेड्याला हात लावा, माझ्या पोराचं झालं पाहिजे, लवकर झालं पाहिजे, चांगली भेटली पाहिजे. बाबाचा हात लावून घेते आणि एकूण तिकून जमून जातात. मग ती एक नारळ फोडन आणि एक नारळ फोडण्यासाठी कुठं कुठं फिरतो. म्हणे किती रुपयाला नारळ आहे? म्हणे 2 रुपयाला आहे. म्हणे 1 रुपयाला द्या. म्हणे जाना नांदेडला 1 लाच भेटतो. नांदेडला गेलं 10 ला झालं. म्हणे तो जास्तच भाव आहे. म्हणे तुम्हाला स्वस्त पाहिजे काय? म्हणे औरंगाबादला जा, संभाजीनगरला जा. तिथं गेलो, तिथं 5 ला भेटतो. 5 ला भेटतो म्हणून ते म्हणे अजून कमी झालं पाहिजे. 400-500 रुपये खर्च करून कोकणात गेलं. कोकणामध्ये गेलं. म्हणे नारळ कितीला? म्हणे 1 रुपयाला. म्हणे 50 पैशाला द्या ना. म्हणे झाडावर चढा फुकट घ्या ना म्हणे. आणि हे झाडावर चढलं, 1 नारळ फोडायचंय, देवाचा नवस फेडायचा आणि फुकट नारळ घेतो. वर चढलं तर नारळ हलवाय लागलं. नारळ काही तुटाना. मग काय करू? नारळ तुटाना. मग हलवाय लागला. हलवता पाय सटकले आणि पाय सटकले नारळाला लटकलं. आणि लटकल्यावर तिथं गाडी उभा होते. त्यांना म्हणतो, म्हणे 10,000 रुपये देतो, मला खाली पडू देऊ नका. घे ना म्हणे फुकट. घे फुकट. नारळ फोडायला फुकट पाहिजे याला. घे फुकट. बापरे, म्हणे किती पैसे लागू द्या पण मला वाचवा. आणि फिरायला लागलं, घुमायला लागलं. एक वाचवना. म्हणजे याला फुकट पाहिजे. एक आणि याच्या जवळ जायचं नाही. 10 लाख दिले तरी तुला कोणी वाचवणार नाही. एक आलाही कोणी येऊ दे ना, फुकट खाय. मग नारळ फिरायला लागलं, ते फिरायला लागलं. नारळ फिरता फिरता गोल फिरलं. फिरल्यानंतर त्याचा देठ गोल फिरला. फिरल्यानंतर नारळ तुटलं आणि खाली पाण्यात पडलं म्हणून वाचला. गुडघा, हात, पाय, डोकं फुटलं. घरी आला. म्हणे काय अवतार केलाय, नारळ भेटलं नाही का? अरे वा पठ्ठ्या. नारळ घ्यायला गेला. असे लोक आहे. 400-500 तर खर्च केले पण रुपया शिल्लक देईना. काय अवघड मित्रांनो. देवाचा नवस सुद्धा नीट करीना. सगळं काम झालं तू तरी पण भरीना. देव काय पळून चालला काय? काय म्हणता लोक, देव का पळून चालला काय? दुसऱ्या वर्षी करू, अजून दुसऱ्या, अजून दुसऱ्या, अजून तिसऱ्या. हे वर जात. नारळ तसंच राहत. म्हणे बाबा आमच्या घरच्यांनी नारळ सोडलंच नाही. तू सोड ना मग आता. खरं नाही, माझं नाही म्हणे, त्यांचं होत. त्यांच्यावर घालती. एखादंच पोरग चांगला असेल तर ते म्हणत नाही बा माय बापांना नारळ बांधलं होतं ना, हे तुमचं काय ते घेऊन टाका बाबा आणि ते मंदिराचं काम करून टाका. खरे की नाही तर सगळे असेच गेले म्हणे ते वर. त्यांच्या सोबतच नारळ दिला आम्ही. खरं की नाही. असे लोक आहे मित्रांनो. काम झालं की बस संपला विषय देवाचा बी. 5 वाऱ्या करता लोक. 5 वाऱ्या. वाऱ्या म्हणजे खाट्या. तिथून तिथं, तिथून इथं. काय पौर्णिमा अमावस्या, पौर्णिमा अमावस्या. आणि 5 खाट्या त्याची थंडी ताप जाते. दंडवत तेव्हा पण बस 5 वर्ष पण तिकडे जाणंच नाही. म्हणून महिन्याला जात जा.
मंडळ झालंय आता आपल्या इथे शिदोरी महिला मंडळ, बदकलवाडी, मुक्त्यारपूर. खरंय की नाही? सोपं आहे काय आता, जर त्यांच्या मनात आलं विधून पायी पायी लिमगाव स्थानवंदन यात्रा, लगेच आता निघणार आहे ती यात्रा. कोणती? गोरक्षण दर्शन यात्रा, पदयात्रा. त्याच्यात महिला मंडळाची एक पाठी ठेवायची, शिदोरी महिला मंडळाचा गट, ग्रुप. हे आमचे एवढे आणि आमच्याकडनं यांना हे वाटणार आहे. आम्ही काही ना काहीतरी करत राहायचं मित्रांनो. अशा प्रकारे त्या ठिकाणी आपल्याला क्रिया घडते आणि त्या ठिकाणी ते तुमचा बोर्ड पाहिला रे पाहिलं, अरे बापरे म्हणजे यांचं मंडळ आहे. मग उगाच काय आम्ही खरं की नाही? आणि तुम्हाला कोण विचारतोय कोण कुठले आणि काय माहित नाही? भजनी मंडळी म्हणतो. मग ठीक आहे, येऊ द्या मग त्यांना. भजनी मंडळाला विडा द्या, महिला मंडळाला विडा द्या, अंजली कामाचे त्यांना काय द्या, जेवण जा. खरं की नाही? म्हणून मंडळ महत्वाचं मित्रांनो, एक गट महत्वाचा आहे, एकत्रीकरण महत्वाचं आहे मित्रांनो. काय एकत्रित आलं की त्या ठिकाणी तुमचा सन्मान होतो, मान होतो आणि तुमचा एकत्र येण्याचा काही पत्ताच नाही है ना. आता सगळ्या गावांनी मिळून हे कार्यक्रम केला तर बघा लोक सन्मान करतात त्यांचा, वा काय कार्यक्रम केला व त्यांनी त्या बदकलवाडीच्या लोकांनी, है ना. आणि तुम्ही एकला करू शकता का असा कार्यक्रम? बरं कर तू एकला, येतील लोक जेवायला. त्याच्याकडे 3दा जावं लागेल, चला जेवायला, चला जेवायला, चला जेवायला, तरी ते म्हणतात नाही नाही आम्हाला इकडे जायचंय तिकडे जायचंय. सार्वजनिक असल्याशिवाय कोणी येत नाही मित्रांनो, म्हणून ध्यानात घ्या है ना. म्हणून असेच कार्यक्रम करत जा. अशा प्रकारे त्या चांगदेव भट्टाने नामस्मरण केलेलं आहे आणि त्या ठिकाणी देव पोहोचले. मग काय झालं? देवीची याते 8वी तासा. मग काय म्हणतात चांगदेव भट्ट? आणि तसेच उठले, उभा राहिले, म्हणे महाराज माफ करा, मला येण्याला उशीर झाला. मी देवासाठी मंदिर बांधत होतो. हे श्री चक्रधर स्वामींचं मंदिर, हे श्री गोविंद प्रभू महाराजांचं मंदिर. आणि म्हणून काही लोक फक्त मंदिरच बांधतात की नाही. आपण नुसते घराला कलर देऊ बेजा. इथं थोडस के झालं, इथं थोडस कलर लागलाय आणि बघ दिव्याचे बोट याला पुसून जाऊ नको, खराब होणार म्हणजे भिंत. तुला आता काही कळतच नाही, इतका बेजार झालोय मी. खरं की नाही? तिथं ते आमच्या दिवा लावला मंदिरामध्ये, सगळे बोट मंदिराच्या भिंतीला टिपके सगळे. अरे तुम्ही स्वच्छता करा का ते टिपके करून राहिले? तिथं करा तुम्हाला जे करायचं ते, पण त्या ठिकाणी घाण तर करू नका ना. ते भिंताड सगळं काळझर करून टाकलं. अरे हे सगळं आता मंडळाच्या हातात आहे. मंडळाने लगेच उभा राहायचो, कोण होती ती? चला घ्या मंडळात तिला समजावून सांगा म्हणा, नाही इतक्या जरी उगाच मंडळ नाही म्हणे आमच्या नाही. मग ती दुसऱ्या वेळेस विचारच कर, अरे बापरे मोठ्या जणी लगेच सगळ्यात पडतात. बिलकुल पण इकडं तिकडं लागडुगं करायचं नाही, घाण करायचं नाही, चुपचाप. एकत्रीकरण झालं की मित्रांनो लोक घाबरतात. मग आणि मग देवाला दंडवत घातले चांगदेव भट्टाने, श्रीचरणाला लागले. आणि मग देवाने पुष्टी विभागी म्हणजे त्या ठिकाणी पाठीवर थाप दिला. बटिका भेऊ नका, आईसे होय आईसे म्हणजे हो. काय तुम्ही चांगलं स्मरण करता, नामे स्मरण देव प्रसन्न झाला. चांगदेव भट्टाला देव प्रसन्न झाला. का झाला? चिंतन विधी. चिंतन केलं की देव जवळ आला, चिंतन नाही केलं की देव जवळचा दूर गेला. आणि म्हणून नामे स्मरण, नामाने स्मरण साधते म्हणून स्मरण विधी सांगितला. देव म्हणतात खेळ खेळी जे तो ऐसा, यामध्ये जीवाचे हित. कारण खेळ खेळू राहिले तुम्ही, प्रपंच करू राहिले तुम्ही, म्हणतो खेळच आहे मित्रांनो, खेळ पाण्याचा खेळ आहे. पण खेळ खेळत असताना मित्रांनो नामस्मरण करा, तुमच्या जीवाचं हित आहे तिच्यामध्ये. चिंतन करा, चिंता करू नका मित्रांनो. सगळी चिंता दूर करेन परमेश्वर. परमेश्वर तुमच्या पाठीशी उभा आहे मित्रांनो. म्हणून कधी तुम्हाला सांगतो चिंता करू नका प्रपंच करताना. माझं कसं होईल? बिलकुल नाही, जसं होईल तसं होईल आहे ना. फक्त मी नामस्मरण करेन, एवढीच चिंता करा मित्रांनो, एवढंच चिंतन करा, तुम्हाला काहीच कमी पडणार नाही मित्रांनो. मग काय म्हणतात चांगदेव भट्ट? हो का जी
आणि मग त्या समवेत बिडारा विजय केले आणि मग तेथ वस्ती झाली आणि मग त्या ठिकाणी मग मंगरुळपीर या ठिकाणी वस्ती झालेली आहे. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी त्या ठिकाणी थांबलेले आहेत. अशा प्रकारे स्वामीचं स्मरण करायला सांगितलं. नामे स्मरण अजून नामस्मरण ते कोणे न्याय करावे म्हटले. तेची कवने न्याय ना भिंगरुटीची नि दृष्टांते. उन्हाच्या पाऱ्यामध्ये एकदम कडक ऊन पडलेला आहे आणि कडक उन्हामध्ये किरकस आवाज येतो. किर किर किर. ती भिंगरुटी त्या भिंगरुटीला ती भिंगरुटी काय करते. ती भिंगरुटी किटकी ते पाहे. ती भिंगरुटी आपलं खाद्य बघते आणि त्या ठिकाणी जाते आणि आळीवर काटा मारते. तिच्या पाठीवर काटा असतो. ती असा काटा मारते आणि त्या आळीला पाठीवर घेते आणि पाठीवर घेते आणि उडते आणि उडाल्यावर एका बाबळीच्या झाडावर मातीचं घर करते आणि मातीच्या घरामध्ये त्या आळीला ठेवते भिंगरुटी. आणि मग त्या ठिकाणी ती ठेवते आणि दार लिंपून जाते. म्हणे आता दुसरं खाऊ आणू आणि दुष्काळात तिला खाऊ. मग तोपर्यंत दुसरं आपण सापडून घेऊन येऊ. आणि मग ही आळी काय म्हणते. भिंगरुटी येईन माते खाईन. भिंगरुटी गेली दुसरा आणायला आणि ही आळी लागली चिंतन करायला. मग ही आळी कशाचं चिंतन करते. भिंगरुटी येईन माते खाईन असं चिंतन करायला लागली. कोण. आळी. आळी चिंतन करायला लागली. आणि तुम्ही काय करायला लागले. काय म्हणते. भिंगरुटी येईन माते खाईन. भिंगरुटी येईन माते खाईन. आणि भिंगरुटीला तिकडं शिकार सापडली नाही. बराच वेळ निघून गेला. बरेच दिवस निघून गेले आणि हिचं चिंतन सुरू झालं. भिंगरुटी येईन माते खाईन. आणि हिला पख निघाले आणि हिनं तिच्या चुचीनं त्या ठिकाणी वरच्या घराचा लिंपल्याला दरवाजा तोडून टाकला. आणि भिंगरुटी येईन माते खाईन. भिंगरुटी सारखी आळी झाली. तिला पंख फुटले आणि भिंगरुटी म्हणजे तिकडच राहिली. भिंगरुटी झाली जी आळी ती उडून गेली. तैसे नाम स्मरण. जो परमेश्वराचं नामस्मरण करतो चिंतन करतो त्याला पख फुटणार आणि पखानी तुम्ही नरकात जाणार नाही. अशी उडी मारून कैवल्यात जाणार. जर तुम्ही चिंतन केलं स्मरण केलं तर नामे स्मरण नामेची प्राप्ती अति. या नामाचा महिमा गोकुळ वसवरे कृष्णा. मित्रांनो गोकुळ वसवरे कृष्णा. या नामाचा महिमा गोकुळ वसवरे कृष्णा. 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 नामाचा महिमा गोकुळ वसवरे कृष्णा. गोकुळ वसवरे कृष्णा. गोकुळ वसवरे कृष्णा. या भत्कलवाडी गावात गोकुळ वसवरे कृष्णा. या नामाचा महिमा वसवरे कृष्णा. या मुक्त्यारपूर गावात या मुक्त्यारपूर गावात गोकुळ वसवरे कृष्णा. या नामाचा महिमा गोकुळ वसवरे कृष्णा. असा नामाचा महिमा आहे मित्रांनो. आणि म्हणून जो नाम स्मरण करतो नामे स्मरण नामेची प्राप्ती अति. मग असं स्मरण भिंगरुटी सारखं जर आपल्याला झालं नाही तर आपल्याला देव होणार नाही का.
नाही म्हणाले तसं काही नाही, इतकं तुम्ही सारखं करायची गरज नाही. मग काय करायचं म्हणाले, 3 घंटे तरी स्मरण करायचं. 24 घंटे नाही झालं तर मग इतकंही नाही झालं, 3 घंटे नाही झालं तर काय करायचं म्हणाले ना, 3 टाइम तरी आरती करायची. आणि म्हणून 1-2 वेळा यात आठविजे, 7-5 वेळा यात आठविजे, तरी 2-4 वेळा आठविजे, 2-4 वेळा आठवे तरी 1-2 वेळा आठविजे, परी वंदू दिवस जाओ न दिजे. एक दिवस सुद्धा वंद्य जाऊ द्यायचा ना मित्रांनो. वंद्य म्हणजे वांज. ज्या बाईला, ज्या स्त्रीला मुलगा होत नाही तिला काय म्हणतात, वांज. तिला इतकं दुःख असतं की मला मुलगा झाला नाही, मला मुलगी झाली नाही, मी लेकरूवाळी झाली नाही. किती दुःख असतं मित्रांनो. तसं आपला एक दिवस सुद्धा वांज जाऊ देऊ नका मित्रांनो, नाही तर वांज होऊन जातो ना आपण. काय हे लेकरं बाळ पैदा करणं हे झाले म्हणून तुम्ही पुरुषार्थीत असं नका समजू. हे तर कोणालाही होतात असे लेकरं. पण जो नामस्मरण करतो त्याचा दिवस वान जात नाही, आणि तो वान जात नाही तो कुठं जाणार, मग देवाकडे जाणार मित्रांनो. तो वांज नाही, त्याला लेकरू होणार म्हणजे पुन्हा संबंध होऊ शकतो त्याला, काय परमेश्वर भेटू शकतो त्याला. म्हणून नामाने प्राप्ती होते मित्रांनो. काय नामस्मरण करा मित्रांनो. हा 4था फायदा मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला मित्रांनो. आणि म्हणून वंदू दिवस जाओ न दिजे, 1, 2 आणि 3 वेळेस तरी 3 गाठ्या करा मित्रांनो. काय कम से कम नाही जेवढं झालं ना तर कम से कम 12 वाजले तरी देवाचं नामस्मरण करा, है ना. 5 मंत्र जे दिलेत तुम्हाला त्याचा उच्चार करा. संध्याकाळी 5 करा, सकाळी 5 करा. आणि जर तुम्ही एवढंही केलं नाही तर समजायचं तुमच्या नामपाठ नाही. आता उद्या मी घेणार आहे परीक्षा, कोणाकोणाच्या नामपाठ आहे. आज 4-5 जणांनी तर लगे नाम मला म्हणून दाखवली. बापरे म्हणले, हुशार म्हणून सगळे मनाने परीक्षा दिली आहे ना. 9-10 विद्यालयाची परीक्षा दिल्यानंतर फुकट परीक्षा नंबर लागतो माणसाचा. परीक्षा दिली की माणूस पास झाला की फुकट त्या ठिकाणी सगळं भेटतं. इथं तर बुडापासूनच फुकट आहे. काही खर्च लागला का, लागतो का, नाही, काहीच लागत नाही. हे इतकं मोठा नंबर आहे मित्रांनो, याच्यासारखा नंबरच नाही कुठं. काय उद्या मी किती वाजता मला सांगा फक्त, तितक्या वाजता आपली परीक्षा चालू. हा सगळ्याचे नाम चेक करणार आहोत आम्ही. ज्यांना आले नाहीत त्यांनी मंडळातल्या बायांना विचारा, आणि मंडळातल्या बायांनी यांना शिकून द्या. मंडळाकडे काम ते. आणि असं म्हणायचं नाही की गेला काय येतं मला काय शिकवायला लागले. आम्ही सांगितलंय मंडळातल्या बाया पण शिका, टेन्शन घ्यायचं नाही. हा अधिकार दिला त्यांच्याकडे. आता एखाद्या मुख्यमंत्र्यांनी अधिकार दिला याच्याकडे तर ते झालं काम सुरू आहे ना. समिती नेमली, मग आमची समिती आता शिदोरी मंडळ, महिला मंडळ, त्यांनी त्या बायांना शिकून द्यायचं. आणि त्यांनी त्या मंडळातल्या बायांना विचारायचं तो कसं आहे, तो कसं आहे, व्यवस्थित आहे की नाही. आणि जिचं व्यवस्थित नाही तिला विचारायचं, चल दाखव, तो म्हणून दाखव आहे की नाही. आणि मग ते तुमच्यात म्हणून दाखवतील. एखादं बाबा विचारीन मधातच आहे ना. एखादं इतक्या लोकात विचारलं आणि तिनं तत्व मामा करावं, अरे बाप, मग तर गेलं सगळं. खरे खरे. म्हणून आपली इज्जत राखून ठेवा मित्रांनो. आपल्याला नावं किती पाठ आहे माहिती आहे तुला. अरे बाबा काय उखाणे पाठ आहे यांच्या, विचारूच नका. आणि याचं नाव पाठ, त्याचं नाव पाठ, हिरोचं नाव पाठ, बॅटीवाल्याचं नाव पाठ, सगळे हिरोईनचे नाव पाठ, बाबा विचारूच नका. हा सचिन आहे, हा कपिल देव आहे, हा कोण आहे, तो कोण आहे, म्हणजे सैराट कोण आहे, बाबा आरची कोण आहे, परशा, बाबा सगळं पाठ. आणि देवाचेच नाम पाठ नाही. वा रे वा, कमाल झाली यांच्यावाली है ना. सक्रातीला एका माग एक लागता नंबर, मी घेते नाव. खरं की नाही. अंजला येत नाही ते लगेच पलीकडे पळतो. कुठं चालली वा इकडं, नाव घे. येत नाही का, बिगर नावाचे काय शिकता नाही आलं तुला. मग तिथं त्या बाया धुवून काढतात तिला. हा सोपं नाही एवढं. पण माणसात बसायची का, सगळ्याच्या नाम पाठ पाहिजे मित्रांनो. हा आणि ते उखाणे पाठ पाहिजे. काय होतं, आमच्या देवाचं नाव घ्यायचं. हा श्रीकृष्ण महाराजांचं नामस्मरण चिंतन करत असताना माहिती आहे तुम्हाला किती त्या ठिकाणी त्यांना आनंद होत होता. त्या नामामध्ये आनंद आहे मित्रांनो. नामस्मरण केल्यावर तुम्हाला परमेश्वर प्राप्त होणार आहे मित्रांनो.
आणि म्हणून ज्यांना लिहिता वाचता येत नाही त्यांनी मंडळातल्या महिला मंडळाला सांगतो, हा ते आपल्या दोघी जणी पुढे आलता ना यांच्यावर सगळं त्यांचे चेक करून घ्यायचे नाम. ज्यांना वाचता येत नाही तिच्या घरी जाऊन बसायचं आणि तिला म्हणायचं मी पुढे म्हणते तू मागं म्हण. आणि रोज 1 महिना एकच नाम सांगायचं, एकच, फक्त एकच दोरीत. रोज संध्याकाळी जायचं, 1 घंटा परीक्षा तिच्या आणि फक्त एकच म्हण. कशी नीट होत नाही, कसं तिला नाम येत नाही. 1 महिन्यात 1, 5 महिन्यात 5, कसं पाठ होत नाही. हा दगडावर जर 5 महिने नुसतं पाणी जर ओढलं ना, पाणी दोरीनं, तुम्ही शेंदले कधी पाणी? ज्या म्हाताऱ्या कोताऱ्या असतील त्यांना विचारा, तुमच्यासारखी नाही आता डायरेक्ट बटन, लगेच किचन मध्येच पाणी. खरं की नाही? तुमचं लय जमलं हो, काय सांग. या बाया मेल्या बिचाऱ्या त्या दगडावर पाणी ओढू ओढू विहिरीतलं, आणि त्याला कोच पडत होते की नाही? तुम्ही तर माणसं आहे, दगडाला कोच पडत का नाही? तुम्हाला येणार नाही का? हा म्हणून ज्यांना लिहिता वाचता येत नाही त्यांचे नाम चेक करा, आणि चेक करून त्या ठिकाणी त्यांचे पाठ करून घ्या. ते महिला मंडळाकडे काम आहे. हा तुम्हाला असं वाटलं काय महिला मंडळ झालं म्हणजे आपलंच काम झालं? काम लागलं आता तुमच्या मागं. सेवादास्य पोचक आहे की नाही? देवाचं सेवादास्य आता आहे. तुम्ही आता विद्या देखभाल करायची. हा अशा प्रकारे नामे वेद, नामे बोध, नामे अनुसरण, नामे स्मरण. अशा प्रकारे नामाने स्मरण होतं मित्रांनो. चांगदेव भट्टाने स्मरण केलं. अजून खूप लीळा आहेत मित्रांनो, वेळच कमी आपल्याकडे. पहिल्यापासूनच तिथं पाहिजे होतं आपल्याला. 15 तारखेपासून म्हणजे मग काय झालं असतं, बरंचसं आपल्याला झालं असतं, पण ते टाइमच नाही भेटला. आणि तिथं खाली वरण ते विचारूच नका. तरी पण रोज वखरपाळी चल दिली, बंदच नाही. सकाळी बी हल्ली ना, कोणती होती सकाळी? आहे ना, मस्त झाला सकाळचा दृष्टांत सांगितलं तुम्हाला, आहे की नाही? असं मित्रांनो त्या ठिकाणी चिंतन करायचं, स्मरण करायचं. सकाळी बांदीकरीचा दृष्टांत सांगितलं बरं. बांध म्हणजे गुलाम सापडा 1 जणाला, आणि ते दिसायला इतकं चांगलं वगैरे, काम करायला इतकं नंबर 1. राजा मला आवाज देतो का ते? नाही, इतक्या लाखाला दे, इतक्या पैशाला दे, बिलकुल नाही म्हणे. दुसरे आले मागायला, त्याला देईना, कोणालाच देईना. मग याच्यासोबत जे खेळणारे पिणारे खाणारे सगळे आले, म्हणजे आम्हाला दे. म्हणे नाही आपण देत नाही म्हणे. पाहून म्हणे कसं काय देत नाही? आजपर्यंत तू चोरलं आम्ही खाल्लं, आम्ही चोरलं तू खाल्लं, आपण वाटे पाडून खातो म्हणे, आणि तुला सापडलं तू कसं काय देत नाही म्हणे आम्हाला? आजपर्यंत आमचं जमलं म्हणे खायला तुला. खरं आहे राव. मग म्हणे ठीक आहे बा, देऊन घेऊन टाका तुम्ही. खरे की नाही? आणि मग तो राजाला दिला. म्हणून जन्म जीव कोणालाही देतो, पण देवाला देत नाही. पूर्ण आयुष्य आपण त्यांच्या हाताखाली राहतो, दर्जातून बाहेर बघत नाही, खिडकीतून बाहेर बघत नाही. किती म्हणणार आहे आपल्याला, तरी आपण त्यांचं ऐकतो. एकदा तुम्ही देवाचं ऐकून बघा ना, एकदा इतकं देवासाठी केलं तर किती होईल तुम्हाला? 1 जन्मात करा मित्रांनो. 1च जन्म मागितलं देवाने. असे अनंत जन्म वाया गेले, मेळे जन्म दिले, शून्या दिले, रुग्ण्या दिले, है ना. मग 1 जन्म येते जो का मग काही होईल ते पाहिजे. पहा तुमचं काय होतं मित्रांनो, 1 जन्म फक्त. आणि या 1 जन्मामध्ये नामस्मरण करा. जर नाही दिला ना मित्रांनो, कमसे कम नामस्मरण तरी करा, तो नरकापासून तरी वाचवतील. कारण अनुसरल्याचा देव सांगितलेला आहे. खूप अवघड आहे मित्रांनो. बाकी तुमची इच्छा, तुम्हाला काय करायचं. परमेश्वर ज्ञान देऊन उतराई होते. ज्ञान देतात, बघ भाऊ तुझं तू. अर्जुनाला तेच केलं, ज्ञान दिलं, आता बघ मारायचं का नाही, तू बघ. आणि ते जाय पळून. लोक काय म्हणतील, पळालं पण इथं, है ना. आणि एवढा मोठा युद्ध सम्राट चक्रवर्ती है ना, आणि इतका मोठा त्याच्याकडे गांडीव धनुष्य असणारा तो जर पळून गेला पराक्रमी, तर योद्ध्याला याच्यापेक्षा अपमान दुसरा कोणताच नाही. की हा घाबरला असं जर कोणी जर म्हणलं नाही एखाद्या योद्ध्याला, त्याच्या अंगाला काटा येतो. बिलकुल तो अपमान सहन करत नाही.
तो योद्धा म्हणजे अर्जुन. अर्जुनाला सांगितलं जाय मग घरी, लोक म्हणतील तुला गेलंय पळून, घाबरलं. असं करून त्या ठिकाणी अर्जुन तिथंच उभा राहिला, युद्ध केलं आणि युद्ध मार्गदर्शनाने जिंकलं है ना. हे चौघ जण काय म्हणायचे, आम्हीच मारलो, आम्हीच केलो, नकुल, सहदेव, भीम है ना. हे सगळेजण एकमेकाला काय म्हणायचं, हा मी होतो तर युद्ध जिंकलं, मी होतो तर हे केलं, मी होतो तर ते केलं, आणि माझी ताकद किती आहे, ते म्हणजे माझी ताकद किती आहे. आणि बबरू माहिती तुम्हाला, बबरू एका झाडावर त्याच्यावर मुंडकं ठेवलं होतं देवाने. आणि ते बबरूकडे 3च बाण होते आणि ते 3 बाण होते. आणि त्या ठिकाणी ते काय म्हणे बाबा मला युद्धामध्ये उतरायचं. म्हणे कोणाकडून उतरायचंय, जे हरण त्याच्याकडून. अरे बापरे, जे हरण त्याच्याकडून उतरायचंय. श्रीकृष्ण महाराज लगेच आपलं ब्राह्मण वेशाचं रूप धारण करून भिक्षा. आता क्षत्रिय लोक साधे नसतात, त्याच्याकडे भिक्षा मागायला आले का, काय पाहिजे देणार का तुम्ही मला, माग. कारण करणं कसं आहे, काय पाहिजे देणार का तुम्ही मला, माग. क्षत्रिय म्हणजे क्षत्रिय, काही मागा ते देत होते. असे नाही इकडून पळायचं तिकडून निघायचं. ते वर्गणीवाले आले की इकडे पळता काही लोक, तिकडे पळता काही लोक. 1000 रुपयासाठी याच्यात रोज लोक. बरं तरी वाटतं का ते, असा प्रकार आहे. ते असे नव्हते पळणारे, ते कसे होते, काय पाहिजे तुम्हाला मग वचन दे. म्हणजे वचन दिलं आणि 3 बाण होते. किती, 3 बाण. आणि त्या 3 बाणाने ते 3 लोक भस्म करून टाकू शकत होतो. 3च बाणात. ते म्हणे 3 कांड्या कशासाठी आणल्या म्हणे तुम्ही सरकाळे. ते सरकाळेचे आम्ही बाण करत होतो, तुम्हाला माहिती का. ते दुधीचा तो एरंड्याचा असं तो यल, आणि त्याला अशी दोरी बांधायची, आम्ही शाळात होतो. आणि मग त्याला ती सरकाळी लावायची, काय याचे ते दगडी ज्वारीचे, ते पुढचे. आणि ते पुढचं असं ते केलेलं असतं, ते कणीस काढलेलं असतं आणि त्याला असं लावलेलं असतं ते नियम. आणि ते बरोबर बाणासारखंच मग आम्ही असं लावायचो युद्ध. आणि ती मालिका नवीन नवीन लागली होती, आम्ही लगे मालिकातली स्टाईल आणायची, कृष्ण मालिका. असं खेळायचं पोरं. ते म्हणे 3 बाण काय आणले. म्हणे लोक किती आहेत, म्हणे 3. म्हणे कोणते कोणते, बापरे 3 लोक. कोणते, पाताळ, मृत्यू आणि स्वर्ग. 4था कशाला वज ठेवायचं म्हणे. कोणी नखरे करायला लागलं की एका बाणात 1 खलास, दुसरा टाकायचंच गरज नाही म्हणे. अनुभव पाहिलं का, 4था वजन ठेवायचंच कशाला म्हणे. श्रीकृष्ण महाराज म्हणले खरंय होते. मग म्हणे आपल्याला दान द्यायचंय ना, म्हणजे देणार ना. मग संकल्प द्या म्हणे. क्षत्रिय लोक लई इमानदार मित्र. बस म्हणे तुमचं शिर द्या आम्हाला. अरे ठीक आहे महाराज, शिर मागितलं ना तुम्ही मला. कारखंडीची शिर काढलं, देवाच्या हातात दिलं. महाराज पण मी युद्ध बघायला आलो ना, मला युद्ध बघू द्या बरं. बबरू हाय काही ते वसनाला पक्के तुम्ही देणार शिर तुम्ही कोणाला. डायरेक्ट काढून दिलं मित्रांनो. बघा महाभारत बघा जरा, निष्ठ बघा तर तुम्ही, त्याच्यातला घेत जा थोडंफार काही. म्हणे मला बघू द्या युद्ध. आणि मग त्या झाडाला त्या ठिकाणी लटकून ठेवलं. बघ तू कोण काय करतय. आणि मग हे सगळे त्या ठिकाणी काय म्हणतात, आम्ही जिंकलो, आम्ही जिंकलो. श्रीकृष्ण महाराजाला कोणी विचारणार, आणि श्रीकृष्ण महाराजामुळेच खरं युद्ध जिंकलं. पण पाहिलं का, देवाला विचारता लोक. आणि मग देवाने सगळे जमा केले. म्हणजे चला बबरूकड कोण जिंकलं तो सांगा. असं हे 5 पांडव एकमेकात भांडायला लागले. म्हणजे मी जिंकलं, मी हाणलं, मी केलं, मी बाण चालत होतो. धर्मराजा म्हणे मी हे कर. बाबा विचारूच नका. म्हणे या बबरूला विचारा कोण काय करत होत. म्हणजे तुम्ही काय केलं, काहीच केलं नाही तुम्ही. सगळीकडे नुसतं सुदर्शन चक्र फिरत होत, आणि म्हणून तुम्ही जिंकले. खरंय ना.
तुमच्याकडे नामस्मरण असेल तर तुमच्या अवतीभोवती सुद्धा सुदर्शन चक्र आहे मित्रांनो. टच करू देत नाही ते तुम्हाला कोणाला. फक्त नामस्मरण करा, चिंतन करा मित्रांनो. नामे स्मरण. अशा प्रकारे नामेस्मरण हा चौथा फायदा आपण या ठिकाणी बघितलेला आहे. खूप सुंदर असा हा कार्यक्रम आपला या ठिकाणी पार पडलेला आहे. आजपर्यंत आपण नामस्मरण केलं नसेल, चिंतन केलं नसेल तर देवाला क्षमा मागा मित्रांनो. पतित पावन दीनदयाळ पतित पावन दीनदयाळ दया करे रे स्वामी. दया करे स्वामी. अज्ञानाने घडले पातक घडले वाचक म्हणून पापियाने दया करी रे स्वामी. ज्या मनाने पाप कल्पिल ते मन तुला दिले मी. दया करी रे स्वामी. जावाचेने जना दुखविले दिवाचा तुला दिली मी. दया करी रे स्वामी. दया करी रे स्वामी. दया करी रे स्वामी. श्री गोपाल कृष्ण महाराज की. टाळ्या वाजवा मित्रांनो. पंक्तीवाले या इकडे तांदूळ खायला. सकाळ दुपार संध्याकाळ समझ गया. फायर हात वर करा मित्रांनो. टाळ्या वाजवा. आवाज सोडू. काय 4 वाजता का दुपारी?